जय श्रीराम. टीचिंग एलिजिबिलिटी टेस्ट TET काय तर म्हणे आता शिक्षक पात्र आहेत का शिकवण्यासाठी. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की राज्यकर्ते पात्र आहेत का राज्य करण्यासाठी. म्हणजे निव्वळ नाटकं चालली आहेत. म्हणजे नाचता येईना आणि अंगण वाकडं. काय गरज काय यांना. अरे बाबा, ती माणसं आता गेले कित्येक वर्षापासून शिकवत आहेत. बरं, विद्यार्थीही चांगल्या पद्धतीने पास होत आहेत. कुठं काही अडचणीचं दिसत नाही. मग ही नाटकं कशाबद्दल. मला तरी याच्यातनं तोच वास येतोय जो नेहमी मी सांगत असतो की यांच्याकडे पैसे नाही आहेत. यांना शिक्षक कमी करायचे आहेत. एवढंच नाही तर यांना खाजगी शाळेच्या सुद्धा अनुदान यांना बंद करायचं आहे. मग करायचं तर कसं करायचं म्हणून काहीतरी चाळे करायचं. जसे KYC केलंय लाडक्या बहिणीसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी, तसं हे शिक्षकांच्यासाठी आता हे TET केलंय. हा शुद्ध आगाऊपणा आहे. जे आरक्षणामध्ये आहेत त्यांना ते देत नाहीत प्रमाणपत्र. वंशावळी जुळवा, बापाचं प्रमाणपत्र पण पोराला देत नाही. म्हणजे पोरगं का दुसऱ्याच असेच म्हणणं आहे का. तेच मात्र राज्यकर्त्यांची पोरं मात्र त्यांच्या बायका मात्र ते नगराध्यक्ष करतात किंवा अजून काय असेल ते करतात. हे काय सगळे प्रकार चाललेत. म्हणून पुन्हा एकदा सांगतोय की या सगळ्या गोष्टींचा वैचारिक पातळीवरती अत्यंत गंभीरपणाने आपल्याला सगळा विचार करावा लागणार आहे. हा सगळा जो घोटाळा चाललाय ना, हा फक्त एकामुळे चाललाय कारण की बिलकुलच पैसे नाही आहेत आणि पैसे कसे निर्माण करायचे या संबंधातली कुठली सुस्पष्ट भूमिका सरकारच्या हाताला लागेना झाली आहे. कर्ज वाढत चाललंय, इन्कम कमी होत चाललंय, म्हणून या गोष्टी घडतायत. मी मार्ग काढतोय. सहकार्य करा. जमीन महसूल.